हनुमानगढी येथे शुक्रवारी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अद्भुत दर्शन घडले. हनुमानगढी येथे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पवित्र प्रसंगी भगवान शंकराच्या पिंडीची विधिवत पूजा अर्चना करून भव्य उद्घाटन करण्यात आले. मंत्रोच्चार, पूजा अर्चा आणि भक्तिमय वातावरणात हनुमानगढी परिसरात भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भगवान शंकराच्या पिंडीची विधिवत पूजा करून हनुमानगढीचे उद्घाटन करण्यात आले. परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हनुमानगढी व भगवान शंकराच्या पिंडीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. या पवित्र स्थळामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होऊन भाविकांना मानसिक शांती व श्रद्धेचा अनुभव मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तिभावाने पार पडला. दरम्यान याच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य रिट्रीट सेंटर प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडले. या रिट्रीट सेंटरमध्ये एकाच वेळी सुमारे 5,000 भाविक बसू शकतील अशी भव्य व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनांसाठी मोठे पार्किंग, सुंदर गार्डन, भाविकांसाठी निवास, जेवण आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लप्पी जाजोदिया यांनी सांगितले की ही जागा सुमारे 2 लाख चौरस फूट इतकी असून भविष्यात या प्रकल्पाचा आणखी विस्तार केला जाणार आहे. हे रिट्रीट सेंटर केवळ धार्मिकच नव्हे तर ज्ञान व अध्यात्माशी संबंधित उपक्रमांचेही एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. यहाँ पे वैसे बहुत सारे प्रोजेक्ट आ रहे हैं. नीचे में ये रिट्रीट धाम से लगकर कामाख्या देवी का मंदिर और गुरुतुत्त भगवान का मंदिर नियोजित है. यहाँ पर कामाख्या देवी के जो संत है महंत गिरी जी, वो स्वयं आए थे और आते ही उन्होंने कहा कि मुझे यहाँ पर एक कामाख्या देवी का और एक भगवान गुरुदत्त का मंदिर बनाना है. इसके अलावा कम से कम 10 और नियोजित प्रोजेक्ट है जिसकी समय समय पर भूमि पूजन के साथ आपको बताया जाएगा. ये पूरा जो पीछे आप देख रहे हैं, आपके पीछे एक बड़ा झाड़ है, उस झाड़ के नीचे गायत्री कुंड है, बहुत पुराना है, हजारों साल पुराना है. उसमें पानी आता है, वो पानी आके जाके ऐसे पूरा तालाब का रूप ले लिया है. वहीं बाजू में एक शिव जी का मंदिर बना हुआ है. 10-12 साल पहले उस शिव मंदिर के निर्माण हमारे जो इंद्रशीष बाबा दरबार के गुरुजी है उन्होंने किया था. और तो मैं संक्षेप में यही कहना चाहूँगा कि यह एक पूरा स्पिरिचुअल हब बनने जा रहा है. यहाँ पतंजलि का भी कुछ न कुछ निश्चित आएगा. ऐसे 200 जो संस्थाएं हैं जो समाज में लोकहित में काम कर रही है अलग अलग.